गायी दूध देणार नाहीत, वृक्षफळे देणार नाहीत, वेदांच्या विक्रय करणारे व्रते, तीर्थयात्रा यांचे महत्त्व न ओळखणारे असे विप्र होतील. विश्वासघात, गुरुद्रोही, मित्रद्रोही करणारे, उदार भरणारा परायणके असे लोक होतील. चारी वर्णाचा लोप होईल, असे सर्व कलियुगात घडेल. हे सगळं होत आहे, आपण ऐकतो. चारही वर्णांचा लोप झालेला आहे आणि हे व्यासाने म्हटलेलं आहे, मी नाही. 42 चातुर्मास स्नान व महत्व वर्णन. देवर्षी नारद म्हणाले, हे महाभाग, आपल्या मुखाविंद्यानुतान चातुर्मास याविषयी ऐकू इच्छितो. ब्रह्मदेव म्हणाले, श्रवण करा. केवळ श्रवणानेच मुक्ती सुलभ होते, असे त्यांचा उद्धार होणारे व्रत आहे. या व्रताने भगवान विष्णूचे सानिध्य घडते, सत्पुरुषांचे संघही घडतो, जीवाचे सार्थक होते. यावेळी जनार्दन शयन करत असतात, म्हणून या देवळाच्या भक्ताला फार महत्त्व आहे. प्रातःकालीन स्नान फलप्रद असते. त्यातही नदी, नेज, तलाव, विहिरी, पुष्कर, प्रयाग व अन्य कोणत्याही महाजल स्नानासाठी योग्य होय. रेवा नदीमध्ये भास्कर, शेतात प्रांचीमध्ये सागर संगमावर 1 दिवस स्नान केले तरी परम पुण्य लाभते. नर्मदा, गोदावरी, गंगा यापैकी कोठेही चतुर्मासात तीळ, आवळे, बिल्वपत्र यापैकी जे प्राप्त होईल त्याच्यासह जलाने स्नान करावे. चातुर्मास स्नानाने शरीर शुद्ध होते. यावेळी नारायण जलात निवास करून असतात, म्हणून त्यावेळी विष्णू तेजाचा अंश स्नानासह सर्व तीर्थाद्वारे आपण प्राप्त करू शकतो. 10 प्रकारचे स्नान करावे, म्हणजे समस्त पापाचा नाश होतो. सूर्यदर्शन यालाही महत्त्व आहे. जलस्नानाला पर्याय भस्मस्नान होय. जलस्नानाला पर्याय भस्मस्नान होय. 43 पुष्प. नियम, विधी, महात्म्य. श्री ब्रह्मदेव म्हणाले, स्नानानंतर श्रद्धेने पितृगणांचे तर्पण नित्य करावे. नंतर जप, होम इत्यादी करावे. श्री गोविंदाचे स्मरण करून नंतर अन्य कार्य करावे. सत्संग, भक्ती, गुरुदेव, अग्नी यांचा तर्पण, गोदान, वेदपाठ, सत्क्रिया, सत्यभाषण, गोमुक्ती, दानभक्ती ही सर्व धर्मसाधने होत. देवर्षी नारद म्हणाले, नियम कोणत्या प्रकारचे असतात ते व त्या नियमांमुळे कोणती फळे मिळतात, कोणत्या नियमाने परमतुष्ट होते. षड्वर्गाचे हरण, परम निर्ग्रह हेच अध्यात्माचे मूळ होय. अतिसौख्याचे कारण हेच होय. त्यामुळे क्षमा व सत्य इत्यादी सर्व सगुण टिकून राहतात. हे सर्व विवेकरूपी असल्याने भगवान विष्णूचे परमपद हेच होय. यज्ञीय म्हणजेच यज्ञकर्माचे फल सफल होते. ज्यांचे तहान, भूक इत्यादी श्रम संकुचित होतात, असा योग नित्य नियमाचा पालक होतो. चतुर्मासाने मानवाच्या भक्तीने योगाचा अभ्यास केला नाही तर त्याच्या हातून अमृत निष्ठून जाते. ज्यांना सर्व प्रकारच्या इच्छामध्ये गुंतणारा मन नियमाने बांधून टाकले आहे, त्याला त्या मनाच्या आराधनेनेच ज्ञान, मोक्ष हे मिळू शकतात. जेव्हा हे मन सुग्रहित होते तेव्हा निश्चितच ज्ञानप्राप्ती होते. जलाने अशी अग्नीचे शांत होते, अग्नीवर ताबा मिळवला जातो, तसेच क्षमेने मनाला ग्राह्य करावे. विद्वानांनी क्षमा हाच सर्वश्रेष्ठ नियम सांगितला आहे. सत्य हा एकमेव परमधर्म आहे. फक्त सत्याचे पालन केले तर मोठे महान तप होते. सत्य हे सर्वोत्तम ज्ञान आहे. याचे कारण म्हणजे सत्य सर्व धर्म समावलेले असतो. धर्माचे मूळ अहिंसा हे होय. मनाने हरीचे चिंतन, कर्माने, वचनाने अहिंसेचे पालन करावे. तसेच परक्याच्या धनाचे अपहरण करणे म्हणजे चोरी होय. म्हणून ही सुद्धा वर्ज्य करावी. जे म्हणून अधिकृत आहे ते सर्व वर्ज्य करावे असे विद्वान सांगतात. असा मानव योगी विद्याने उत्पन्न होतो. ज्यानं अहंकार सोडलेला आहे व ज्याला प्रज्ञाचक्षु प्राप्त झाले आहेत, तो महान योगी समजावा. मानवाच्या शरीरात अहंकार असणे हे विष असण्याप्रमाणेच होय. म्हणून सुप्त रूपात असताना ते विष त्यागावे. मनुष्य जेव्हा क्रोधी व लोभी त्याचा विजय मिळवेल तेव्हा त्या व्यक्तीच्या पापाचे हजारो तुकडे होऊन नष्ट होतात. मोह व मान यांना क्षमारूपी शत्रूचे पराजित करावे व विचाराच्या साह्याने क्षम ग्रहण करावे. संतोषानेही क्षम ग्रहण करता येते. चतुर्मासात तर क्षमेशिवाय दुसरा धर्मच नाही. भूतांना विरोधी करणे म्हणजे धर्म नव्हे, म्हणून तो सदा व्यजर करावा. मनीषीगण 1000 पापांचे मूळ या भूतांच्या विरोधाला मानतात. म्हणून सर्व प्रयत्नाने भूतमात्रांवर दया करावी. सर्व प्राणांच्या हृदयात सदा परमेश्वराचा अंश असतो. ज्याला विरोध केल्यासारखे होते. या धर्मात दया नाही असा धर्म दोषयुक्त असतो. दयेचा सर्वात महत्त्वाचा आहे. तिच्याविना विज्ञान राहणार नाही. धर्माचे ज्ञानही होणार नाही. म्हणून सर्वात्मा भावाने दया हा फार सनातन धर्म आहे. चातुर्मासात मानवीने सत्पुरुषात परमपुरुषाची सेवा